वाईस चान्सलर सुधा जोशींचं हार्दिक स्वागत. थँक्यू सर. आमच्या संस्थेच्या आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सुधा जोशी वाईस चान्सलर झाल्या. आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो. आणि मॅडम ही कठीण जबाबदारी आपण खूप यशस्वीपणे पार पाडाल असा मला विश्वास आहे. बसा. सर प्लीज इतकी स्तुती करू नका. नाही म्हणजे मलाही आनंद झालाय, पण तुमच्या सहकार्याशिवाय इथवरचा प्रवास मला जमलाच नसता. अडीअडचणींच्या वेळी, संकटाच्या वेळी तुम्ही सतत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य मला दिलं. आता इतकी स्तुती करू नका असं म्हणण्याची पाळी माझी आहे. मॅडम खरंच एकीकडे तुमचं अभिनंदन करताना, तुमचं कौतुक करताना दुसरीकडे खूप वाईटही वाटत होतं. तुम्ही आम्हाला सगळ्यांना सोडून जाणार. इट्स ग्रेट लॉस टू अवर कॉलेज. नाही सर, ह्या जगात कुणाचंच कुणा वाचून अडत नाही. संस्था महत्वाची, संस्था चालली पाहिजे. थोड्याफार त्रासांना का होईना पण संस्था पूर्वपदावर येतेच. आणि कदाचित तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली व्यक्ती या स्थानावर मिळेल. नाही आणि काही अडचण आलीच तर मला जरूर बोलवा, मी आहेच. मॅडम तुम्ही खूप मोठ्या जबाबदारीच्या पदावर जात आहात. 300-350 कॉलेजचा संसार तुम्हाला पाहायचा आहे. गुड. मॅडम आपलं जरी असलं तरी त्या कॉलेजवर फेवर करून तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला वाईट वाटणार नसेल, राग येणार नसेल तर एक विचारू? जरूर विचारा. नाही आणि अगदी मला राग आलाच तर मनातल्या मनात 100 आकडे मोजेन. कारण आता राग, संयम, सहनशीलता, माझ्या वागण्यातली मॅच्युरिटी हे सगळं मला अंगवळणी पडून घ्यावं लागणार आहे, नाही का? विचारा ना. आपण वाईस चान्सलर हो असं तुम्हाला वाटलं होतं? म्हणजे सुखद का होईना पण तुम्हाला धक्का बसला असेल ना? धक्का बसला. मी खूप गोंधळले होते. काय करावं हेच मला कळेना. ह्या सगळ्या गोष्टीला कसं रिॲक्ट व्हावं ह्याचा अंदाज येईना. नाही पण तुमच्या प्रश्नाचा रोख मला अजूनही कळत नाहीये. माझा आजपर्यंतचा अनुभव म्हणा किंवा एकंदर राजकारणाचा अभ्यास म्हणा, अशी अचानक कोणी मूव्ह घेतली ना की मनात संशयाची पाल चुकचुकते, शंका यायला लागतात. यात काही राजकारण तर नाही ना? हुरळून न जाता जास्तीत जास्त सावध राहायला हवं. माझ्यावर एवढी मेहरबानी का? किंवा माझ्यासारखी किंवा माझ्यापेक्षा जास्त लायक असलेली माणसं इथं असताना मलाच का निवडलं? मॅडम माझ्या मनात हे सगळे विचार आले म्हणजे माझा स्वभावच त्याला कारणीभूत आहे. एनिवे मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, आय एम सॉरी. पण आता तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात तुम्हाला फार सावध राहायला हवं. इथे अनेकदा तुमचे शत्रूच तुमच्याबरोबर तुमचे मित्र म्हणून राहणार आहेत. सो ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आहा फर्स्ट क्लास. सुधा तू आता व्हीसी झालीस ना म्हणजे एक प्रॉब्लेम येणार. काय? तुला असं थेट भेटता येणार नाही मला. आधी पीए, मग पीए सांगणार मॅडम इथे नाही आता, मॅडम राजभवनावर. मग आम्ही राजभवनावर फोन करणार. मग तिकडे सांगणार बरं बरं पुरे. अजून तरी मी इथेच आहे. म्हणून तुम्हाला आता बंगला गाडी मिळणार असेल ना? अगं असेल काय, बघायला सुरुवात झाली असेल म्हणा. एखादा टामटूम बंगला जोरदार. आता पूर्वीसारखं नाही. सुधा म्हटलं की लगेच भेटायची. आता नाही, आता दूर जाईल कुठेतरी राहायला. जया. येऊ का मॅडम? अरे या ना, या या. अभिनंदन. थँक्यू. हार्दिक अभिनंदन मॅडम. थँक्यू. आणि तो बुके सर्वांतर्फे आहे. आणि माझ्यातर्फे पेढे. थँक्यू. थँक्स. पण मॅडम एवढ्यानं भागणार नाही बरं का. व्हीसीच्या बंगल्यावर मस्तपैकी पार्टी व्हायला पाहिजे. सुधा, अक्कांकडून पहिल्यांदा दृष्ट काढून घे. अगदी कुणाचीही दृष्ट लागेल असंच यश लाभलंय तुला. मॅडम कुणाचीही म्हणू नका, बी स्पेसिफिक नाव सांगा. नाही म्हणजे काय, आता लिहिले सर सुद्धा नाही राहिले कॉलेजमध्ये. पुरे. तुम्ही जे माझं मनापासून अभिनंदन केलं त्याबद्दल मीही तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू. काय मॅडम कसं काय वाटतंय?
खरं तर मी आपले आभार मानायला इथे आले होते, पण शब्दच सापडत नाहीयेत मला. यावेळची तुमची चाल ही आनंद देणारी, सुखद असली तरी सुद्धा धक्कादायकही आहे. अचानक खिंडीत गाठून चकित करून सोडणारी आहे. आता तरी पटलं ना, आम्ही राजकारणी मंडळी जे निर्णय घेतो ते चुकीचे नसतात. नाही, पण तुम्ही हा घेतलेला निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे हे माझ्या परफॉर्मन्सवर ठरणार आहे. त्यामुळे ही सगळी जबाबदारी माझी असणार आहे. हे बघा, आम्ही आमचं काम चूक केलेलं आहे. कुणाला बी बोट ठेवायची संधी दिलेली नाही. नाही, पण माझ्यापेक्षा सुद्धा जास्त लायक व्यक्ती यासाठी असताना माझी निवड करणं हे अनेकांना आवडलेलं नसणार. अनेकांची मनं दुखावली जाणार. त्याची आम्हाला सवय आहे. आणि ह्या मंडळींची समजूत काढणं एकदम सोपं असतं बघा. हा, आता काही मंडळी तुमच्यावर नाराज आहेत हे ह्या खुर्चीच्या दृष्टीनं चांगलंच आहे की. त्यामुळं त्या खुर्चीचं आयुष्य वाढणार आहे. थोरात साहेब, तुम्ही किती शिकला आहात हे मला माहित नाही, पण तुमची गणितं सोडवण्याची पद्धत काही औरच आहे. निदान उत्तरं तरी अगदी बरोबर येतात. ह्या खुर्चीनं शिकवलं समजा कसं वागायचं, कसं बोलायचं, किती बोलायचं, कधी न बोलताच परस्पर. बरं असो, आपण आता एकमेकांचा निरोप घेऊया. आम्ही तुमची निवड केले, तिला तुम्ही न्याय द्यालच. आता तुमचं बॉस राज्यपाल, आम्ही नाही. आमची ओळख ठेवा. कधी अडलं नडलं तर येऊ मी. थोरात साहेब, तुमच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालंय. त्यामुळे काही न बोलताच मी आपला निरोप घेते. या. घे पाणी घे. अगं, थँक्यू. काय आणलंस एवढं हे? सगळं सांगते, आधी सांग, या महामाया कुठे आहेत? कुठे आहेत? आधीपासून त्या दोघींचा पाय घरात ठरत नव्हताच. त्यातून आता तिसरीला पंख फुटले. आज काय हिच्याकडे, उद्या काय तिच्याकडे. आणि जेव्हा घरात असतील ना, तेव्हा त्या फोनशी अर्धा अर्धा तास खिदळत असतात. एक मला फोन करायचा असेल ना तरी सुद्धा देत नाही. सुधा, तू मला एक वेगळा फोन घेऊन दे. तुला माझ्याशिवाय कोणाशी बोलायचं असतं ग? अगं बरं, आता आपण नवीन घरात जाऊन राहायला, तेव्हा तुझ्यासाठी एक स्पेशल फोन ठेवते. बस, झालं समाधान? नवीन घर झालं म्हणजे ते याच्यापेक्षा मोठं असणार. हो. नेहमीप्रमाणे तुम्ही तिघी जणी बाहेर जाणार आणि नेहमीप्रमाणे मी घरात एकटी राहणार. अगं, हे काय वाईट आहे? जाऊ दे काका, नंतरचं नंतर बघू. अजून घर ताब्यात तर मिळालंय कुठे, हो की नाही? बर. ह्या गधड्या येणार आहेत कधी? अगं, येतील ना. आज काय छान मूड होता माझा. म्हणलं आपल्याला मस्त वेळ आहे, छान पैकी गप्पा मारू, सगळ्यांसाठी काहीतरी घेऊन जाऊ, मस्त मजेत वेळ घालू. कसलं काय नाही, कसलं काय, कोणी सुद्धा घरात नाही. तू आणि मी एकमेकींचं नुसतं सांत्वन करत बसलो तिथे. शे. अगं, किती चिडशील. येतील ना त्या. चिडत नाही ग अक्का. अगं, मग एवढ्या लहान लहान गोष्टीवर नाराज कशाला होतेस? अक्का, मुली घरात नसलं ना की घर कसं अगदी ओकं बोकं वाटतं ग. हो का? मग हे तुला आज जाणवतंय? मग माझं काय होत असेल? मी कसे दिवस काढत असेल? खरंच तुम्ही कोणी घरी नसताना घर खायला येतं ग मला. पण जेव्हा तुम्ही सगळ्याजणी घरी असताना तेव्हा तो दिवस मला अगदी सणासारखा वाटतो. अक्का, मला कळतात की तुझ्या भावना, पण अक्का, खरंच आज ना मला असा माझा आनंद सगळ्यांबरोबर शेअर करावा असं वाटतोय. मला जसं खूप नाचावं असं वाटतंय. पण हा पण काही माझ्या आयुष्यातून जात नाही. आनंदाच्या क्षणी माझ्या बरोबर कधीच कोणी नसतं. गेले कित्येक वर्ष हे सुधा, मी आता काही तुला बोलले ना तर तुला येईल राग. पण तू सुद्धा काही कमी हट्टी नाही आहेस. एक फोन केला असतास तर ते आले असते ना. आणि मग सगळ्यांचा दिवस कसा आनंदात गेला असता की नाही. अक्का, ह्या विषयावर, माझ्या स्वभावावर आपण अनेक वेळा चर्चा केली नाही. मला मान्य आहे मी हट्टी आहे, माझंही चुकत असेल, नाही असं नाही.
असते अक्का. आणि मग त्यांचंच असेल. हॅलो, सुधा जोशी. बोल. हाय. हो हाय. काय आज काय सगळीकडे शांतता आहे? काही घडत नाहीये शहरात? नाही तू इथे आहेस म्हणून विचारलं. काय असं काय जाऊ का? का तुझी कुठली अर्जंट मीटिंग माझ्यामुळे स्पॉइल होते असं काही आहे? तुला फोन करून यायला काय जात आहे? हा, आता मीटिंग कॅन्सल झाली म्हणून ठीक आहे, नाही तर आली असती, रिकामी खुर्ची बघितली असती, शिव्या लिहून गेली असती. करेक्ट. बर, बाय द वे, मागच्या वेळच्या शिव्या आवडल्या का? म्हणजे मुळात तुला त्या कळल्या का? नाही कळलं ना, त्याचं उत्तर मी तुला देणार आहे. फक्त योग्य जागा आणि वेळ मी शोधतोय. मग शोध ना योग्य जागा. मला खरंच खूप कंटाळा आलाय की रोज तेच तेच करून जाम बोर झाले मी. मलाही असं वाटतं कुठेतरी शांत ठिकाणी जावं. सिटिंग्स नाही, मीटिंग्स नाही, फोन कॉल्स नाही. झाला स्क्रीन प्ले सुरू झाला लगेच. दिग्दर्शक महाशय जरा थोडे जमिनीवर या कधीतरी. पण खरंच काहीतरी मस्त प्लॅन कर रे. मी लाख प्लॅन करीन ग. तुला एखादी स्टोरी आली तर मी आणि माझा प्लॅन दोघंही जिथल्या तिथेच. नाही, तसं नाही होणार, प्रॉमिस. बर. कारण यावेळी आमचीच खूप इच्छा आहे. त्यामुळे आपण लगेच जराही दिरंगाई, कुचराई, हैगय न करता लगेच प्लॅन करा. गो अहेड. आकांक्षा, झालंय काय आज तुला? ते महत्वाचं नाहीये रे, भावना महत्वाची. पण विरू, खरंच असं काहीतरी कारण शोध जे आईला पटेल. म्हणजे जास्त खळखळ नाही करणार ती. तशी ती नाही नाहीच म्हणणार, पण मला तिला दुखवायचं नाहीये रे. तुझ्या घरी तुझी आई, माझ्या घरी बाप रे बाप. नाही, एक वेळ तुझ्या आईला कन्व्हिन्स करणं ओके आहे, पण प्रीतीला पटवणं शक्य. मग काय करायचं विरू? ए कम ऑन, आवडतेस काय? प्रॉब्लेम असला ना की सोल्युशन निघतं. काय चिठ्ठी लिहून ठेवली अक्का? चहा आण ग लवकर. ऐक, अरे पुन्हा एक चिठ्ठी. गरम गरम चहा करून ठेवलेला आहे, तेवढा घ्यावा. बर. आणि पातेल्यात कांदे पोहे करून ठेवले, तेवढेही घ्यावेत आणि कसे झालेत ते सांगावे. कठीण आहे. अक्का, आकांक्षा, अनु, चिंगू, ए या ग लवकर बाहेर. आता खूप झाला तुमचे चिठ्ठ्या प्रकरण. मी चहा घेतलाय. वाईस चान्सलर सुधा जोशी यांचा विजय असो. काय ग तुमच्या गमती चमती चालल्यात सकाळपासनं? आणि काय अनुबाई, रोज तुम्ही 10-11 शिवाय न उठणाऱ्या आज एवढ्या पहाटे पहाटे कशा काय बो उठलात? अगं ही अक्षता उठली होती ना अभ्यासाला, सगळ्यांना उठवून ठेवलाय तिने. सुधा, तू जी कोणी झालीयस त्याला मराठीत काय म्हणतात ते एकदा मला सांगून ठेव. का ग? अगं याने सांगितलं मला, पण ते इंग्लिश मध्ये, आणि माझं इंग्लिश तुला माहितीये. मी तरी बोलायचा प्रयत्न केला आणि ते काहीतरी चुकलं, हसायला लागलं यामुळे. म्हणून आपलं मराठीत तू सांग मला. जाऊ दे ग, हसू दे ना, तुझ्याच मुली आहेत त्या. आणि अक्का, मी कितीही मोठी झाले ना तरी तुझ्यासाठी सुधाच आहे ना. सुधा गोखले, सुधा जोशी, आणि तू माझ्यासाठी अक्का.
हो की नाही? मग झालं तर. अरे हसने वाले को जी भर के हसने दो. आई आम्ही ना तुझ्यासाठी एक गंमत आणली. हो. आणि पठ्ठ्यांनो, मी तुमच्यासाठी एवढी तडतड करत काल गंमत आणली. तुम्ही कुठे गेला होता? पण आम्ही तुझ्यासाठीच गिफ्ट आणायला गेलो होतो. ए आजी तूच दे ना. मी देऊ? अहो, काय चाललंय? हा काय? घ्या लाडक्या लेकींकडून सप्रेम भेट. थँक्यू 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 थँक्यू. उघडून बघ ना. नंतर बघ एकटी असतात पण ह्याच्यामध्ये मला तुमचं प्रेम, आपुलकी, आदर, सगळं सगळं काही मिळालं. ती गिफ्ट काहीही असलं ना तरी मला आवडलं. आई तुझ्या यशाबद्दल आम्हाला सर्वांना तुझा मनापासून अभिमान वाटतो. मला सुद्धा तुमचा सगळ्यांचा खूप अभिमान वाटतो. खूप मोठा आणि शहाण्यासारख्या वागा. बघू. धन्य आहे तुझी. का? मी काय केलं? मला कोंडून सरळ निघून गेलीस बाहेर. मी काय कुठे पळून जाणार नव्हते. पळून जाणार असतात ना तर दारं खिडक्या सगळं उघडं ठेवून गेले असते. जाऊ दे, मला नाही तुझ्या तोंडाला लागायचं. तरी बरं स्वतःच येता माझ्याशी भांडायला. तुम्ही आल्यापासून घरात शांतता म्हणून नाहीये. यांचं बरं आहे, हे कामानिमित्त घराच्या बाहेर पडतात. पण माझं काय? मी कुठे जाणार? का आज नव्हती गेलीस आत्ताच मला कड्या कुलपात घालून? मग काय करणार? सकाळचे 10:30 वाजले तरी तुम्ही झोपून राहिला होतात. गदा गदा हलवायचं फक्त राहिलं होतं. माझी बाहेरची कामं कोण करणार? शेवटी पडले मी बाहेर. अगं हो, पण एखादी चिठ्ठी तरी लिहायचीस. जीवाला नसता घोर. नाही म्हणजे स्वतःच एखादा दागिना स्वतःच्या नातेवाईकांकडे नेऊन ठेवायचीस आणि खोटाळ माझ्यावर. नूतनताई तुम्हाला ए उगाच ताईबी म्हणण्याची नाटकं नको करूस. तुम्हाला असं बोलवतं तरी कसं हो? न बोलण्यासारखं काय त्यात? माझं काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे. घ्या. किती आहेत? स्वतःच मोजून घ्या. नाही सांगितलं नसतंच ना तरी मोजणारच होते मी. पण आहेत किती? 50,000. काय? फक्त 50,000? मग एवढं किंचाळायला काय झालं? अगं पण मी 2 लाख मागितले होते ना. फक्त 50,000 देताय? आम्हाला शक्य होतं तेवढे दिले. शक्य नसायला काय झालंय? लाखांनी कमवतोय. सख्या बहिणीला पैसे मागितले तर फक्त 50,000? आई होती तेव्हा जसे लागतील तसे पैसे पुरवलेत मी. पुरवले असतील. असतील म्हणजे विचार तुझ्या कॉन्ट्रॅक्टवाल्या नवऱ्याला. एक कवडी गमवत नव्हता तेव्हा. मला नका सांगू. का? तुला का नको सांगू? काय आणलेत नोटा पण. तू मोजलेस ना? माझ्यावर नका विश्वास ठेवू. स्वतःच मोजून घ्या. नाही एवढे पैसे मोजायचे म्हणजे 2 दिवस राहायला हवं मला राज्या राणीच्या संसारात. नाही राहा. अगदी महालात सुद्धा राहा. पण स्वतःच्या तोंडाने बोला. मला 50,000 रुपये मिळाले. नाही काय सासरी जाल आणि मग म्हणाल 10,000 रुपये कमी होते त्याच्यात. भांडून भांडून घसात सुकत कसा नाही ग तुझा? तुमचा सुकलाय ना, चहा करून आणून देते. हो आलं घाल त्यात. तेवढीच चव येईल तोंडाला. हो आणते. परत पहिल्यापासून मोजायला हवीत. जाऊ दे.